नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET पेपर 2 सामाजिक अध्ययन या विषयावर आधारित प्रश्नांचा सराव घेणार आहोत। जर का तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया। हे प्रश्न घेत असताना मी तुम्हाला CTETचा पेपर कसा सोडवावा त्याबद्दल टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। प्रश्न पहिला, इतिहास शिक्षण में स्रोतों का प्रयोग क्यों आवश्यक है? बघा मित्रांनो, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। पर्याय शोधत असताना आपण काही महत्त्वाचे ट्रिक्स लक्षात ठेवल्या पाहिजे। आता या ठिकाणी आपल्या या CTET परीक्षेमध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर जो पर्याय लांब आहे, म्हणजे थोडा इतर पर्यायापेक्षा अधिक मोठा आहे, असा पर्याय शक्यतो आपलं उत्तर होत असते। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर कुठलं आहे ते पाहूया आपण। समय बचाने के लिए, रटंत बढ़ाने के लिए, प्रमाण आधारित समझ विकसित करने के लिए। पहा, इतर पर्यायापेक्षा सी हा पर्याय थोडा लांब आहे, त्याच्यामुळे हे आपलं उत्तर होऊ शकते। पाठ्यपुस्तक से बचने के लिए, तर याचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी आहे, प्रमाण आधारित समझ विकसित करने के लिए। कारण इतिहासात स्रोतांचा वापर केल्याने पुराव्यांच्या आधारे विचार व समज विकसित होत असते। आता रटंत हा शब्द या ठिकाणी निगेटिव्ह आहे। समय बचाने के लिए हे शब्द सुद्धा नकारार्थी आहेत। पाठ्यपुस्तक हा सुद्धा शब्द महत्त्वाचा नाही, आणि त्यामुळं पर्याय क्रमांक सी आपलं हे उत्तर होणार आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। औपनिवेशित भारत में शिक्षा का मुख्य उद्देश्य क्या था? पर्याय आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रशासनिक सहायक तैयार करना, रोजगार देना, राष्ट्रीय चेतना विकसित करना। बघा मित्रांनो, आपल्या भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं। त्यांनी भारतामध्ये शिक्षण व्यवस्था आणली, शिक्षण सुरू केलं। का भारतीयांचा विकास करावा म्हणून त्यांनी शिक्षण सुरू केलेलं नाही, तर त्यांनी त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी भारतामध्ये प्रशासकीय कारकून तयार करण्यासाठी त्यांनी शिक्षण सुरू केलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपले जे 4 पर्याय आहेत त्यापैकी प्रशासनिक सहाय्यक तयार करना हे या प्रश्नाचं आपलं उत्तर होते। चला पुढचा प्रश्न घेऊया। चला पहा, 1857 के विद्रोह का तात्कालिक कारण क्या था? पहा, या ठिकाणी तात्कालिक कारण विचारलेले आहे। तर कर व्यवस्था, चरबी लगे कारतूस, भूमी सुधार, अंग्रेजी शिक्षा। तर या ठिकाणी 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण जे आहे ते सर्वांना माहीत आहे मित्रांनो, महत्त्वाचं आहे। ज्या ठिकाणी चरबी लावलेल्या कारतुसामुळे धार्मिक भावना दुखावली होती, आणि त्यामुळे 1857 मध्ये उठाव झाला होता मित्रांनो। म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल, चरबी लगे कारतूस हा पर्याय होईल। इतिहास में मौखिक स्रोत का उदाहरण है? सिक्के, शिलालेख, लोक कथाएं, सरकारी दस्तावेज। आता मौखिक स्रोत म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नामध्येच उत्तर सापडते मित्रांनो। कारण लोककथा या पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात असल्याने मौखिक स्रोत या लोककथा मानल्या जातात, आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया।
मध्यकालीन भारत में नगरों का विकास किससे जुड़ा था? पर्याय क्रमांक कृषि, व्यापार और शिल्प, शिक्षा, युद्ध। तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, व्यापार और शिल्प। कारण मध्ययुगीन काळात शहरांचा विकास व्यापार व कारागिरीमुळे झाला होता आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न। हा बघा मित्रांनो, CTETच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। खास शिक्षकांसाठी बनवलेला पेड व्हॉट्सअप ग्रुपची वैशिष्ट्ये दररोज सकाळी 5 वाजता परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न, नोट्स, पास होण्याच्या ट्रिक्स आणि मार्गदर्शन मिळत असते। जॉईन करण्यासाठी या ठिकाणी आपणास नंबर दिलेला आहे 9822460802। तर ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे त्यांनी जॉईन होऊ शकता। चला पुढचा प्रश्न पाहूया। मानसून भारत की कृषि को कैसे प्रभावित करता है? उद्योग बढ़ाता है, वर्षा पर निर्भरता तय करता है, निर्यात बढ़ाता है, तापमान नियंत्रित करता है। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मान्सून। मान्सून हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे कारण मान्सूनवर भारतातील शेती पूर्णतः अवलंबून असते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। निम्न में से नवीकरणीय संसाधन कौन सा है? कोयला, पेट्रोलियम, पवन ऊर्जा, प्राकृतिक गॅस। तर या ठिकाणी आपलं जे पर्याय क्रमांक सी हे जे आहे ते उत्तर आहे कारण पवन ऊर्जा ही पुनर्निर्मित होणारी म्हणजेच नवीकरणीय ऊर्जा आहे आणि म्हणून नवीकरणीय संसाधन जे आहे ते पवन ऊर्जा आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। जनसंख्या वितरण को प्रभावित करने वाला प्रमुख कारक कौन सा है? अक्षांश, जलवायु, अक्षांश रेखा, समय। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल कारण हवामानामुळे मानवी वस्ती व लोकसंख्या वितरण ठरते। हवामानामुळे काय ठरते की मानवी वस्ती व लोकसंख्या वितरण ठरते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल। चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 9, मानचित्र में स्केल का उपयोग क्यों किया जाता है? रंग भरने के लिए, दूरी मापने के लिए, दिशा दिखाने के लिए, ऊंचाई बताने के लिए। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, नकाशातील स्केलच्या मदतीने प्रत्यक्ष अंतर मोजण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 10, दक्कन का पठार किस प्रकार की मिट्टी के लिए प्रसिद्ध है? जलोढ़, लाल, काली, रेतीली। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आहे दक्कन पठारात कापसासाठी उपयुक्त अशी काळी माती आढळते म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, लोकतंत्र की सफलता किस पर निर्भर करती है? पर्याय क्रमांक ए कानून, बी आहे सेना, सी आहे जागरूक नागरिक, डी आहे कर प्रणाली। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी कारण जागरूक व सक्रिय नागरिकांमुळे लोकशाही यशस्वी होत असते। चला पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 12, संविधान सभा का अध्यक्ष कौन था? संविधान सभा के अध्यक्ष कौन थे? पर्याय क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक बी राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी
डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मौलिक अधिकारों को लागू कराने का अधिकार किसके पास है? संसद, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, प्रधानमंत्री. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर होईल, कारण मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालय करते आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय हे या ठिकाणी उत्तर होईल आपलं. चला पुढचा प्रश्न. स्थानिक स्वशासन का सही उदाहरण कौन सा है? लोकसभा, राज्यसभा, ग्राम पंचायत, संसद. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर होईल मित्रांनो, कारण स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत पातळी म्हणून काम करते आणि म्हणून स्थानिक स्वशासन का सही उदाहरण ग्रामपंचायत आहे. धर्मनिरपेक्ष राज्य का अर्थ है? धर्म का विरोध, एक धर्म को मान्यता, सभी धर्मों को समान सम्मान, धर्महीनता. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तर सर्व धर्मांना समान सम्मान देणे होय. चला पुढचा प्रश्न. सामाजिक अध्ययन में परियोजना विधि का मुख्य लाभ है? रटंत, सक्रिय सहभाग, समय बचत, अनुशासन. बघा मित्रांनो, CTET परीक्षा देत असताना रटंत हा शब्द निगेटिव्ह आहे, तो शब्द घ्यायचा नाही, शक्यतो आपलं उत्तर नसते. समय बचत हे सुद्धा या ठिकाणी आपलं उत्तर नाही. अनुशासन म्हणजे शिक्षा सुद्धा निगेटिव्ह शब्द आहे. सक्रिय सहभाग, सक्रिय हा जर शब्द दिसला तर ते आपलं उत्तर असते. शक्यतो असे शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजे. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, सक्रिय सहभाग. कारण प्रकल्प पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढतो आणि म्हणून हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न. कक्षा 6 ते 8 मध्ये इतिहास पढ़ाते समय सबसे उपयुक्त तरीका है? पहा मित्रांनो, कक्षा 6 से 8 यामध्ये इतिहास शिकवत असताना सगळ्यात चांगला जर काही तरीका असेल तर तो आहे, पहा पर्याय दिलेले आहेत. केवळ व्याख्यान, तिथियों की सूची, स्रोत आधारित चर्चा, नोट्स लिखवाना. तर केवळ व्याख्यान, केवळ असा शब्द जर असेल तर तो आपला पर्याय नसतोच, तो सोडून द्या. आता तिथियों की सूची हा पर्याय होऊ शकतो का? नाही होऊ शकत. स्रोत आधारित चर्चा हा आपला या पर्याय आहे, कारण इतिहासात स्रोत आधारित चर्चा केल्याने सखोल समज निर्माण होते आणि म्हणून हे आपलं उत्तर आहे, स्रोत आधारित चर्चा. सामाजिक अध्ययन में मूल्यांकन का उद्देश्य क्या है? अंक देना, तुलना करना, सीखने की प्रगति जानना, डर पैदा करना. बघा या ठिकाणी 3 पर्याय निगेटिव्ह आहेत मित्रांनो. अंक देना हे महत्वाचं नाही, तुलना करणं महत्वाचं नाही, डर पैदा करणं हे सुद्धा महत्वाचं नाही. तर शिकणे की प्रगती जानना, प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे सी. कारण मूल्यमापनामुळे विद्यार्थ्याची शिकण्याची प्रगती किती आहे हे कळते आपल्याला आणि म्हणून मूल्यमापनाचा उद्देश तो आहे की विद्यार्थ्याची प्रगती किती झालेली आहे आणि कशी झालेली आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. विविध पृष्ठभूमि वाले विद्यार्थियों के लिए शिक्षक को क्या करना चाहिए? बघा आपल्या क्लासमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले वेगवेगळ्या संस्कृतीचे विद्यार्थी असतात. त्यांची पार्श्वभूमी वेगळी असते, त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा वेगळी असते आणि अशा विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकाने काय केलं पाहिजे? तर पहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. समान पद्धती, लचिली शिक्षण रणनीती, कठीण पाठ, केवळ पाठ्यपुस्तक. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केवळ असा जर शब्द असेल एखाद्या पर्यायामध्ये तर ते आपलं उत्तर होत नाही. ते या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बाजूला ठेवूया आपण. आता कठीण पाठ हे आपलं उत्तर होईल का? तर होणार नाही.
आता पाहूया लचीली शिक्षण रणनीती. हे या ठिकाणी आपलं उत्तर होईल मित्रांनो. समान पद्धती पण होणार नाही, कारण विविध पार्श्वभूमी जर असेल आणि सर्वांना समान पद्धतीने शिकवत असेल आपण, तर ते सर्वांना कशा समान पद्धतीने शिकवलेलं समजणार नाही. तर त्या ठिकाणी आपल्या शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनामध्ये लवचिकता असली पाहिजे, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20, मानचित्र कार्य से कौन सा कौशल विकसित होता है? भाषिक, संज्ञानात्मक, स्थानिक, रचनात्मक. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कारण मानचित्र म्हणजे नकाशा कार्यामुळे स्थानिक कौशल्य विकसित होतात. चला पुढचा प्रश्न. इतिहास को वर्तमान से जोड़ने का लाभ क्या है? इतिहास को वर्तमान से जोड़ने का लाभ क्या है? बोझ बढ़ता है, रुचि घटती है, आलोचनात्मक सोच विकसित होती है, भ्रम होता है. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, आलोचनात्मक सोच विकसित होती है. आपण सांगितलं होतं की जर एखादा पर्याय खूप लांब असेल, मोठा असेल, तर ते आपलं उत्तर होत असते बऱ्याच ठिकाणी. तर या ठिकाणी आलोचनात्मक सोच विकसित होती है हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहूया. संसाधनों का असमान वितरण किस समस्या को जन्म देता है? सहयोग, समानता, संघर्ष, विकास. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. कारण संसाधनाचे असमान वितरण जर झाले तर त्यामधून संघर्ष निर्माण होतो, आणि म्हणून हे पर्याय क्रमांक सी हे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, जर का तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावे. त्याचबरोबर घंटीचे जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करावे, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहील. त्याचबरोबर हा व्हिडिओ CTET परीक्षा देणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनीपर्यंत शेअर करायला विसरू नये. चला हा प्रश्न पाहूया. संविधान का संरक्षक किसे कहा जाता है? फार महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. संविधान का संरक्षक किसे कहा जाता है? संसद, राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, प्रधानमंत्री. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. संविधानाचा संरक्षक म्हणून सर्वोच्च न्यायालय कार्य करत असते, आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय हे या ठिकाणी आपला पर्याय होईल. चला पुढचा प्रश्न. सामाजिक अध्ययन का अंतर्विषयी स्वरूप क्यों है? बघा, इंटरडिसिप्लिनरी, कठिन बनाने के लिए, विषय घटाने के लिए, समग्र समझ के लिए, समय बचाने के लिए. तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, समग्र समझ के लिए. चला पुढचा प्रश्न. नागरिक कर्तव्य का पालन क्यों आवश्यक है? दंड से बचने के लिए, लोकतंत्र को मजबूत करने के लिए, सरकार को खुश करने के लिए, परीक्षा के लिए. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक पहा, याचं उत्तर आहे मित्रांनो की पर्याय क्रमांक बी आहे. नागरिक कर्तव्यांचे पालन केल्याने लोकशाही बळकट होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. यदि किसी क्षेत्र में वर्षा कम हो रही है तो सबसे पहले किस क्षेत्र पर प्रभाव पड़ेगा? शिक्षा, पर्यटन, कृषी, प्रशासन. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. कारण पावसाचा प्रभाव जर पडत असेल कुठं तर ते शेतीवर पडतो, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर होईल. चला. इतिहास में विभिन्न दृष्टिकोणों का अध्ययन क्यों जरूरी है? भ्रम के लिए, एक पक्षीयता के लिए, निष्पक्ष समझ के लिए, समय बचाने के लिए. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. कारण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इतिहास अभ्यासल्यास निष्पक्ष समज निर्माण होते, आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न पाहूया. लोकतंत्र में असहमति का क्या महत्व है? अव्यवस्था, विकास में बाधा, स्वस्थ लोकतंत्र, अनुशासनहीनता.
तर या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. लोकशाहीत असहमती महत्वाची असून ती व्यवस्था सुदृढ करते आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. समूह कार्य का सही परिणाम कौन सा है? समूह कार्य का सही परिणाम कौन सा है? प्रतिस्पर्धा, सहयोग, भय, निष्क्रियता. या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचा पर्याय कुठला आहे हे कमेंटमध्ये उत्तर देऊन सांगायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. सीटीईटी पेपर 2 में सामाजिक अध्ययन से क्या आंका जाता है? म्हणजे सीटीईटीचा पेपर देत असताना मित्रांनो की सामाजिक अध्ययन हा विषय जो आहे तो आपले अध्यापन कौशल्य तपासले जातात. कोणते अध्यापन कौशल्य तपासले जातात? की सामाजिक अध्ययनामध्ये विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्य हे 2 कौशल्य तपासले जातात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो बघा काय पर्याय दिलेले आहेत. केवळ तत्त्वज्ञान, विषय प्लस शिक्षण क्षमता, भाषा कौशल, लेखन गति. तर सीटीईटी पेपर 2 में सामाजिक अध्ययन से क्या आंका जाता है? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी. विषय प्लस शिक्षण क्षमता. या ठिकाणी आपला जो विषय आहे सामाजिक अध्ययन आणि त्याचबरोबर शिक्षकाची शिकवण्याची क्षमता या 2 गोष्टी पाहिल्या जातात आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल. तर या ठिकाणी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. जर का तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ सीटीईटी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा.